My English course book, Standard 10th, Unit 1.5, His First Flight, Video Part 2. Then he flapped his wings once, and he soared upwards. Ga 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 ga, gol col ah. His mother swooped past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. Then his father flew over him screaming. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. Then he flapped his wings once. पुन्हा एकदा त्याने आपले पंख फ्लॅप्ड केले, फडफडवले. अँड सोअर्ड अपवर्ड्स, आणि वरच्या दिशेने सोअर्ड केलं, झेप घेतली. गा 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 गा, गॉव कोल आह असा आवाज केला. हिज मदर स्विफ्ट पास्ट हिम, हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. पंखांचा मोठा आवाज करत त्याची आई त्याच्या जवळून हवेत झेपावली. स्विफ्ट म्हणजे हवेतून झेप घेतली. ही ॲन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्यानेही दुसरा मोठा आवाज करत तिला ॲन्सर्ड केलं, तिला प्रतिसाद दिला किंवा तिला उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. नंतर त्याचे वडील मोठा आवाज करत, कलकलाट करत त्याच्या सभोवती उडू लागले. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम. त्यानं पाहिलं की त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीण त्याच्या सभोवती गिरट्या घालत होते किंवा त्याच्या आजूबाजूला उडत होते. कशा प्रकारे? कर्वेटिंग. कर्वेटिंग म्हणजे वळणं घेत घेत हवेत झेप मारत होते. अँड बँकिंग, वळताना एक पंख वर करून ते जात होते. अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. सोअरिंग म्हणजे उंच आकाशामध्ये गिरट्या घालत होते आणि त्याचबरोबर डायव्हिंग, वरून खाली सूर मारत होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं उडणं, त्या उडण्याचं प्रात्यक्षिक ते त्याला दाखवत होते. Then he completely forgot that he had not always been able to fly. नंतर त्याला अजिबात उडता येत नव्हतं ही गोष्ट तो पूर्णपणे विसरून गेला. He completely forgot, तो पूर्णपणे विसरून गेला that he had not always been able to fly. त्याला कधीही उडता येत नव्हतं ही गोष्ट तो पूर्णपणे विसरून गेला. मित्रांनो, या सेंटेन्समधले क्लॉजेस आपल्याला ओळखायचे आहेत. याच्यामध्ये कोणता सबऑर्डिनेट क्लॉज आहे ते आपण पाहणार आहोत. सामान्यपणे WH शब्द किंवा दॅट या शब्दांनी क्लॉजेसची सुरुवात होत असते, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात होत असते. या सेंटेन्समध्ये ही कम्प्लिटली फॉरगॉट हा मेन क्लॉज आहे, तर दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्याचा प्रकार आहे नाउन क्लॉज, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब फॉरगॉट. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रीकिंग. आणि तो स्वतःवरतीच खुश झाला. अँड कमेंडेड हिमसेल्फ, कधी? टू डाईव्ह, सूर मारताना. अँड टू सोअर, भरारी घेताना. अँड टू कर्व, हवेत विहार करताना. हे करत असताना तो श्रीकिंग श्रिल्ली, कर्कशपणे आरोळी मारत होता, ओरडत होता. ही वॉज नियर द सी नाव. आता तो समुद्राच्या जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, त्याच्यावरून सरळ उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन, त्याचा चेहरा सरळ त्या ओशियनच्या दिशेने होता. ही वॉज नियर द सी नाऊ. फ्रेंड्स, फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. या वाक्यातला जो अधोरेखित केलेला भाग आहे ना, तो उत्तर यायला पाहिजे असा आपण WH प्रश्न तयार करूया. ही वॉज नियर द सी नाऊ, तो आता समुद्राच्या जवळ होता. प्रश्न कसा तयार होईल? तो आता कोठे होता? म्हणून याचं उत्तर येईल व्हेअर वॉज ही नाव. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. आपल्या खाली त्याने विशाल असा हिरवागार समुद्र पाहिला. विथ लिटिल रिजिस मुव्हिंग ओव्हर इट. रिजिस म्हणजे छोट्या छोट्या पर्वतांच्या रांगा, म्हणजे ज्याच्या खालून पर्वताच्या रांगा वर डोकावत होत्या. विथ लिटिल रिजिस मूव्हिंग ओव्हर इट. अँड ही टर्न हिज बिग साईडवेज, आणि त्याने आपली चोच बाजूला वळवली. अँड काउड अम्युज्डली, आणि आनंदाने गमतीने त्याने चित्कार केला, काऊड केलं. अम्युज्डली म्हणजे आनंदाने. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर
had landed on this green flooring ahead of him. त्याचे आई वडील, त्याचे भाऊ आणि त्याची बहीण त्याच्या समोर असलेल्या हिरव्यागार समुद्रामध्ये खाली उतरले. लँडेड म्हणजे उतरले. मित्रांनो, हे सेंटेन्स कोणत्या काळामध्ये आहे? अगदी बरोबर आहे, हे पास्ट परफेक्ट टेन्स आहे, कारण हॅड प्लस लँडेड हे पास्ट पार्टिसिपल या वाक्यात आलेलं आहे म्हणून. आता याच वाक्याचा आपण क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग बघूया. याचं उत्तर येईल हॅडंट दे. पहा, होकारार्थी आहे हॅड म्हणून आपण लिहिलं हॅडंट, आणि कर्ता जो आहे तो अनेक वचनी आहे म्हणून दे. हॅडंट दे उत्तर असेल हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन धिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. हॅडंट दे. दे वर बेकनिंग टू हिम. ते त्याला खुणा करत होते. कॉलिंग श्रिल्ली. कर्कश आवाजात त्याला बोलावत होते. या ठिकाणी दे वर बेकनिंग टू हिम या वाक्याचा काळ आहे पास्ट कंटिन्यूस टेन्स. याच वाक्याला आपण आता सिंपल पास्टमध्ये करूया. याचा सिंपल पास्ट कसा होईल? बरोबर आहे, दे बेकन्ड टू हिम. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्या हिरव्यागार समुद्रावरती उभं राहण्यासाठी त्याने आपले पाय खाली सोडले, ड्रॉप्ड केले. हिज लेग्स सँक इन टू इट. त्या समुद्राच्या पाण्यामध्ये त्याचे पाय बुडाले. सँक म्हणजे बुडाले. या सेंटेन्सचं आपण क्वेश्चन टॅग करूया. हिज लेग्स सँक इन टू इट डिडंट दे. या ठिकाणी पहा, सँक हा भूतकाळी आहे, क्रियापद आहे म्हणून डिडंट, आणि हिज लेग्स हे प्लुरल आहेत, अनेक वचने आहेत म्हणून दे हा सर्वनाम या ठिकाणी येईल. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट. तो भीतीने ओरडला किंवा तो घाबरून ओरडला. स्क्रीम्ड म्हणजे ओरडला. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन. आणि पुन्हा एकदा उडण्याचा त्याने प्रयत्न केला. अटेम्प्टेड प्रयत्न केला. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन या वाक्यामध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरणार आहोत. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे केवळ हेच नाही तर ते देखील. म्हणजे केवळ तो किंचाळलाच नाही तर त्याने प्रयत्न देखील केले असं आपल्याला म्हणायचं आहे. त्याचं उत्तर येईल ही नॉट ओनली स्क्रीम्ड विथ फ्राईट बट ऑल्सो अटेम्प्टेड टू राईज अगेन. मित्रांनो, दोन वाक्यांमध्ये जर दोन समान जातीचे शब्द आले असतील तर एका शब्दापूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्या त्याच जातीच्या शब्दापूर्वी बट ऑल्सो असं वापरलं जातं. या ठिकाणी पहा, स्क्रीम्ड हे वर्ब आहे आणि अटेम्प्टेड हे दुसरं वर्ब आहे म्हणून पहिल्या वर्ब पूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्या वर्ब पूर्वी बट ऑल्सो. त्याने पुन्हा उडण्याचा प्रयत्न केला. कसा? फ्लॅपिंग हिज विंग्स. आपले पंख फडफडवत त्याने पुन्हा उडण्याचा प्रयत्न केला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. पण तो आता थकलेला होता आणि भुकेने अशक्त झाला होता. मित्रांनो, या वाक्यात सुद्धा आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरूया. उत्तर कसं येईल? ही वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो वीक विथ हंगर. या वाक्यात पहा, टायर्ड आणि वीक ही दोन ॲडजेक्टिव्ज आहेत म्हणून एका ॲडजेक्टिव्ह पूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्यापूर्वी बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो वापरण्याची आणखीन एक ट्रिक आहे. अँड नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये जी शब्दाची जात असते ती आपण पाहायची आणि पहिल्या वाक्यातील त्याच जातीच्या शब्दापूर्वी नॉट ओनली लिहायचं, जसं आपण या ठिकाणी केलेलं आहे. अँड नंतर वीक हे ॲडजेक्टिव्ह आहे तर पहिल्या वाक्यामध्ये टायर्ड हे ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून टायर्ड पूर्वी नॉट ओनली आणि वीक पूर्वी बट ऑल्सो असं आपण वापरलेलं आहे. अँड ही कुड नॉट राईज. आणि तो पुन्हा उडू शकला नाही. आपण या वाक्याला अफर्मेटिव्ह बनवूया कारण दिलेले हे वाक्य निगेटिव्ह आहे. ही कुड नॉट राईज याचं अफर्मेटिव्ह होईल ही वॉज अनेबल टू राईज. म्हणजे कुड नॉटच्या जागी आपण अनेबल टू वापरू शकतो आणि वाक्याला अफर्मेटिव्ह बनवू शकतो. तो का उडू शकला नाही? कारण एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. अशा या वेगळ्या प्रकारच्या व्यायामामुळे तो पूर्णपणे एक्झॉस्टेड झालेला होता, पूर्णपणे थकलेला होता म्हणून तो उडू शकला नाही. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. त्या हिरव्यागार समुद्रामध्ये त्याचे पाय बुडाले. फ्रेंड्स, आयडेंटिफाय द टेन्स. या वाक्याचा काळ कोणता आहे हे ओळखा. यू आर राईट, इट इज अ सिम्पल पास्ट टेन्स. आता या वाक्याला आपण सिम्पल फ्युचर टेन्समध्ये रूपांतरित करणार आहोत. याचं कसं होईल?
सिंपल फ्युचर टेन्स. अगदी बरोबर. हिज फीट विल सिंक इन टू द ग्रीन सी. विल सिंक म्हणजे सिंपल फ्युचर टेन्समध्ये विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब वापरलं जातं. अँड देन हिज बेली टच्ड इट. आणि त्या समुद्राच्या पाण्याला त्याच्या पोटाने स्पर्श केला किंवा त्याच्या पोटाला समुद्राचं पाणी लागलं. अँड ही सँक नो फार्दर. आणि आता तो आणखी खाली बुडाला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो त्याच्यावरती तरंगत होता, पाण्यावर तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग प्रेझिंग हिम. आणि त्याच्या सभोवती त्याचं फॅमिली स्क्रीमिंग करत होते म्हणजे ओरडत होते आणि प्रेझिंग हिम त्याचं कौतुक करत होते. अँड देअर बिग्स वर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि ते आपल्या चोचींनी त्याला डॉग फिशचे तुकडे ऑफर करत होते, देऊ करत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा रीतीने त्याने आपलं पहिलं उड्डाण केलं होतं, आपली पहिली भरारी घेतली होती. मित्रांनो, या शेवटच्या सेंटेन्सचा आपण चेंज द वॉइस करूया. पहा, हे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. यामध्ये हिज फर्स्ट फ्लाईट हे ऑब्जेक्ट आहे, ते आपण सुरुवातीला घेतलं. हिज फर्स्ट फ्लाईट. हॅड असेल तर हॅड बीन. हिज फर्स्ट फ्लाईट हॅड बीन मेड बाय हिम. हा त्याचा चेंज द वॉइस होईल, पॅसिव्ह वॉइस होईल. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, कमेंट अँड शेअर. थँक्स फॉर वॉचिंग. Side questions. 1. What did the young seagull feel? लहान सीगलला काय वाटले? The young seagull felt that his wings would never be able to support him to fly. 2. Why did the young seagull feel hot? त्या छोट्या सीगलला उष्णतेची झळ का जाणवली? The young seagull felt hot because it had not eaten anything since the previous nightfall. The sun was also ascending the sky, blazing on his ledge. 3. What were the young seagull's parents doing? लहान सीगलचे आई वडील काय करत होते? The young seagull's father was cleaning his white back, feathers smooth with his beak. His mother was looking at the young seagull. She stood on a little high hump on the plateau. 4. What were the young seagull's brothers and sisters doing? लहान सीगलचे भाऊ बहीण काय करत होते? आन्सर. The young seagull's brothers and sisters were calling to him in a shrill voice. 5. What did he forget? तो काय विसरला? He completely forgot that he had never been able to fly. Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, in this video we are going to see English workshop activity on the lesson His First Flight. English workshop. State whether the following statements are true or false. The young seagull was not confident about the ability of his wings. True. The young seagull's parents guided and improved his siblings in the art of flying. True. When the young seagull pretended to be falling asleep, his parents noticed him. False. Flying across the young seagull, the mother dropped a piece of fish into its beak. False. Complete the following statements. The seagull is afraid to fly because he thinks that his wings will not support him. Young birds are afraid to make their first flight because they don't have any practice and it's their first time. Human beings find it difficult to face great challenges because they are not sure of success. Maybe they have no confidence and experience. Read the following words carefully and make meaningful sentences of your own and write in your notebook.
Plaintively. My friend refused to help me plaintively. Beckon. When we grow up, many dreams beckon us. Wait. We can wait our wisdom if we face many challenges. Monstrous. We were terribly frightened when we saw monstrous elephant. Curveting. When we saw a live tiger while roaming in the forest in a caged bus, some of us start curveting with joy. Soar. We cannot soar in the sky like a bird. Read the following words carefully and fill in the blanks by choosing appropriate word given in the brackets. Afraid, plunged, appeared, shrilly, skimmed, devoured, cowardice. Arun is full of cowardice. The violin played very shrilly and merrily. Ravi said, "Are you really afraid of the dark?" The whole village plunged into the dark. The lions devoured their prey hungrily. He skimmed through the report. One by one, the stars appeared in the sky. Read about the space mission of Sunita Williams. Imagine you are going to interview her. Frame 10 to 12 interview relevant questions regarding her early life, training, education, her actual flight into space, future plans, her message to viewers. Which village is your birthplace? Where did you spend your early life? When did you start training? Where did you get your early training? What about educational qualifications? When did you actually take your first flight in the space? What are your future plans? What is your opinion about women who wish to start space mission? What advice you would like to give to young women about career? What is your message to young generation? Describe in your notebook the challenges you faced while learning to ride a bicycle or swimming or any skill. Take hints from the web to complete your write-up. Learning bicycle. Challenges: confidence, risk, daring, fear. Challenges while learning bicycle. It is not easy to learn or master the skill. It may be cycling, swimming, or any other skill. Let us consider learning to ride a bicycle. The first thing and the important one is the daring to accept challenge. One cannot learn cycling without someone's help. My brother helped me to increase my confidence and encouraged me. There is a risk of falling down. I fell down twice, but my brother consoled me and encouraged me. I am a daring boy, so I dared and learned balancing. There was no fear in my mind. Within 8 days, I started cycling alone. Language study. Give the homophones of the following. Pick the homophones from the text. Explain how the underlined homographs differ in meaning. He saw his two brothers. Here, the word saw is used as verb and it shows past tense. In another sentence, the woodcutter cut the wicked branch with his sharp saw. The word saw
is used as noun in this sentence. The bird injured his wings. The word wings is used as noun. And in another sentence, he lives in the C wing of the following building. The word wing is a section of a big building. Of course, it is used as a noun. The aeroplane will land at 9 p.m. sharp. Here, land is used as verb. He owns 10 acres of land. In this sentence, the word land is used as a noun. The head of the institution was on leave. Here, the word head is used as noun. That means main person. He bent his head down with chin. Here, the word head is used as noun. It is a part of the body. Next question. Read the following sentences carefully, underline the verbs, and find out the tenses in the sentences. The sun was now ascending the sky. It is continuous past tense or past continuous tense, or it is also called past progressive tense. Still, they took no notice of him. It is simple past tense. She is standing on a little high jump on the plateau. It is present continuous tense. He leaned out eagerly. It is simple past tense. And he just felt dizzy. It is also a simple past tense. So friends, if you like this video, please do not forget to share it with your friends, like and comment. Thanks for watching and goodbye.